नमस्कार. मी एका डॉक्टरची, सर्जनची भूमिका साकारते आणि खूप अभिमानाने सांगते की मी सर्जनची भूमिका साकारते, कारण मेडिकल सायन्स हा अत्यंत आवडीचा विषय आहे माझा. आणि बरेच रोल्स आजपर्यंत मी नाटकांमध्ये किंवा छोट्या पडद्यावर साकारलेत, पण डॉक्टर हा रोल करताना जितका मला आनंद झाला आहे तितका आनंद मला कधीच नव्हता झाला. तर थँक्स टू द डिरेक्टर आणि द रायटर की तुम्ही या भूमिकेसाठी माझी निवड केली. आणि खरं तर हा सिनेमा नाही आहे, इट्स अ कॉज. आणि हा खूप मोठा कॉज आहे. हा जो मेसेज, हा जो संदेश या सिनेमामधून मिळणार आहे, तर ह्या सिनेमात एक खूप मोठी महत्त्वाची घटना घडणार आहे. ती माझ्या हस्ते किंवा त्याचा एक मी भाग आहे. तो सीन खूप महत्त्वाचा आहे या सिनेमामधला आणि त्या सीनचा मी एक मोठा भाग आहे. त्याचा मला खूप अभिमान वाटतो. याच्यामध्ये तू कॉज सांगू नकोस आम्हाला. डेफिनेटली नाही सांगणार. एखादी भूमिका आपण स्वीकारतो तेव्हा या गोष्टीचं काय महत्त्व वाटतं तुला? ही गोष्ट का महत्त्वाची आजच्या काळात असं वाटतं? मला असं वाटतं आपण ज्या समाजात आता राहतो तो खूप साऱ्या अंधश्रद्धांनी ग्रस्त असलेला समाज आहे. आणि त्यातलीच एक खूप मोठी अंधश्रद्धा या सिनेमामधून आपण काय म्हणतो ती आपल्या डोक्यातून, मनातून दूर जाणार आहे, त्याचं निर्मूलन होणार आहे त्या अंधश्रद्धेचं. तर त्यामुळे हा सिनेमा महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे हा रोल स्वीकारताना खूप छान वाटलं. तुझं स्वागत आहे हेमांगी. हाय. आत्ताच मी शर्मिलेला बोलताना ऐकलं आणि मी ते स्वतः मान्य करते. सो आपण जी फिल्म करतो ना त्यात आपण 80% विश्वास ठेवत असतो आणि साहिलला जे म्हणायचं आहे त्याच्यात मी बिलीव्ह करत होते. आणि ते सहजासहजी ना कलाकारांना म्हणजे ॲक्टर्स लोकांना जे म्हणायचं असतं ते इतक्या मोठ्या लेवलला मांडता येत नाही, पण डिरेक्टर असा भेटतो आम्हाला की आम्हाला पण ते म्हणायचं असतं आणि डिरेक्टरने विचारलं की मी लगेच हो म्हणते. त्यामुळे रिअलिस्टिक सिनेमापेक्षा हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत फिल्मच्या माध्यमातून पोहोचवतो. आपण लिहितो, मी तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मी खूप काही लिहित असते. सो ते किती लोकांपर्यंत पोहोचतं मला माहित नाही, पण फिल्म असं एक माध्यम आहे जे बोलायला पाहिजे, जे मला पण बोलायचं असतं ते या फिल्ममधून जर बोलता येत असेल तर का नाही.